नमस्कार मंडळी, आज आम्ही आमच्या इथल्या लोकल मार्केटमध्येच साडी खरेदी करण्यासाठी गेलो होतो आणि हे इथलंच मार्केटमधलं शॉप आहे। तिथे बघा एकदम डेली यूजच्या ज्या साध्या साड्या आहेत ना, अगदी असं वाटतं की असेल 300-400 रुपये किंमत याची, पण याची किंमत तुम्हाला इथे दाखवते टॅग बघा 1985 तरी मला दिसते। 10% डिस्काउंट करून पण इथे म्हणजे 1800-1900ला या साध्या साड्या त्यांना असं वाटतं की काय हे प्राईस काही लावलंय, म्हणजे किमतीच्या मानाने साडी अगदी काही वाटतच नव्हती, वर्थ वाटतच नव्हतं। तर मग एकीने सांगितलं की आपल्या इथे ना एक होलसेल शॉप झालं आहे मोठं, म्हणजे होलसेल एक दुकान झालं आहे जिथे बस्ता वगैरे पण बांधू शकतो आपण। थोडंसं लांब आहे पण आपण जाऊया तिकडे। तर बघा आम्ही आता तिथे आलो आहोत आणि इतकं मोठं शोरूम आहे हे की काही विचारू नका। गोडाऊनच जसं असतं ना, मूळचंद वगैरे कसे आहेत त्या टाईपचं एकदम मोठं असं आहे। द्वारकाधीश या दुकानाचं नाव आहे शोरूमचं। पळसपाला आहे हे, पळसपे फाटा म्हणून एक ठिकाण आहे। तिथलं जे डीमार्ट आहे ना त्याच्या अगदी जवळच हे शोरूम झालेलं आहे। द्वारकाधीश साडी सेंटर असं या शोरूमचं नाव आहे। आणि इथे बघा एस फॉर सतीश नावाचं चॅनल आहे ना, ते आपल्याला मागे पण भेटले होते, तर ते पण इथे आले होते। व्हिडिओ शूट त्यांचं चालू होतं, मी त्यांना डिस्टर्ब नाही केलं तेव्हा। नंतर आमचं बोलणं झालं आणि ते नेहमी मला असं कुठेतरी बाहेरच भेटतात। तेव्हा कर्जतला गेलेलो इंडी स्टुडिओला, तेव्हा पण ते भेटले होते। तर बघा इतकं मोठं हे शोरूम आहे ना, इतक्या साड्या जिकडे बघावं तिकडे साड्या आणि खूप मोठं शोरूम आहे हे। मी तुम्हाला आता सगळं पूर्ण याच्यात मला दाखवणं शक्य नाही, खाली वर असं 2 मजली खूप जास्त मोठा एरिया आहे। आणि जशा हव्या तुम्हाला अगदी 100 रुपयापासून ते 1000, 2000, 50,000, 1,00,000पर्यंतची साडी तुम्हाला इथे मिळेल। नवरीसाठी ज्या असतात ना शॉपिंग करतात ब्रायडल वेअरमध्ये, तशा साड्या पण खूप सुंदर आहेत। आता ज्या साड्या आम्ही बाहेरच्या शॉपमध्ये 2000-1900ला वगैरे बघितली ना, तीच साडी अगदी तेच मटेरियल वगैरे इथे 550-500 अशा रेंजमध्ये होतं। तर इथे बघा सगळ्या साड्या दाखवलेल्या आहेत। आणि हा जो सेक्शन आहे ना, तो सगळं 2000च्या आतल्या साड्या इथे असं होतं। म्हणजे याच्यात काठपदर पण आहे, सगळं त्यांनी आम्हाला एक हे कॅटलॉग पण दिलं होतं की तुम्हाला कुठली साडी आवडते ते सांगा, मग ती काढून देऊ वगैरे। तर खूप छान सर्विस पण खूप छान आहे आणि साड्या तर अप्रतिम विचारूच नका। बघावं तितकं कमी आणि किती बघावं हे कळत नाही, कारण की सगळीकडे साड्या असतात। आणि ही पण बघा नवीन साडी आली त्यांनी सांगितलं, आणि याच्यात भरपूर कलर होते आणि सगळे असे म्हणजे फेंट कलर असतात ना, अगदी पिंक वगैरे असे पण होते। तर हा डार्क होता जरा येल्लो, पूर्ण त्यांनी ओपन करून दाखवले बघा। साडी खूप सुंदर वाटत होती, पण थोडासा डार्क कलर वाटत होता, पण त्यांनी सांगितलं याच्यात भरपूर शेड्स आहेत, खूप फेंट असे। आणि ब्लाऊज बघा तुम्हाला दाखवते, एकदम असं फुलांची डिझाईन आहे ना, बॅक साईडला त्यांनी ब्लाऊज दिलेला आहे, हा ब्लाऊज आहे। आता या साडीची किंमत किती असेल तर 850 रुपये, 850 रुपयाला ती साडी आहे। आणि ही जर बाहेर बघितली असते ना तर काय माहिती त्याचं काय रेट सांगितलं असता। आणि इथे जाऊन असं वाटायचं की अरे ही साडी कितीला, आता ही जी माझ्या हातात साडी आहे ना, ही 550 रुपयाला आहे। म्हणजे बघून असं वाटायचं की अरे इतकी स्वस्त, म्हणजे आपल्याला असं वाटतं की 1000 वगैरे सांगतील, 1200 सांगतील, आणि ती निघायची 500 रुपयाची। म्हणजे दुसऱ्या ठिकाणी काय व्हायचं की असं वाटायचं स्वस्त असेल पण जास्त किंमत होती, पण इथे मात्र वाटायचं की हां असेल 1000ची तर ती 500 रुपयाचीच निघायची। आणि मग त्यामुळे बरं वाटत होतं बघून की अच्छा चला चांगल्या म्हणजे खरंच रिजनेबल आहेत। आणि खूप मोठं शोरूम आहे, याच महिन्यात चालू झालं आहे, त्याचं ओपनिंग झालं आहे। द्वारकादास साडी सेंटर जे मी तुम्हाला मागे दाखवलं होतं एकदा खूप दिवसांपूर्वी, त्यांनीच हे मोठं गोडाऊन त्यांचं बनवलेलं आहे, म्हणजे शोरूम मोठं दुसऱ्या ठिकाणी थोडंसं लांब आहे। एवढं मोठं शोरूम या साईडला म्हणजे बनणं शक्य नाही, त्यामुळे थोडंसं लांब आपल्याला जावं लागतं, पण जाणं वर्थ आहे। इथे बघा किती साऱ्या व्हरायटी होत्या ना, की म्हणजे बघून कंटाळा येईल तुम्हाला, इतक्या साड्या आहेत। तर इथे मी तुम्हाला ट्राय करून दाखवते बघा, एक कशा वाटतात। ते दादा म्हणत होते एखादी वेअर करून बघा, तुम्हाला कुठली आवडेल ती, पण आता म्हटलं आवडतात इतक्या साड्या की किती वेअर करणार ना, त्यापेक्षा म्हटलं अंगावर टाकूनच थोडंसं बघते आणि तुम्हाला पण दाखवते बघा कुठली। ही पण साडी मला खूप आवडली होती, ही पण 650 पर्यंत आहे, म्हणजे अगदी रिजनेबल रेट होता। असं काही नाहीये की खूप जास्त ओव्हर प्राइस केला। तर ही आहे ना, ही 450 रुपयाची आहे साडी। लग्नात पण आपण घालू शकतो अशा। आम्ही काठपदराच्या पण साड्या बघत होतो, डेली यूजच्या पण बघत होतो, आणि खरंच खूप सुंदर कलेक्शन होतं इथे। आणि प्रत्येक साडी अंगावर टाकली की असं वाटायचं हां ही छान आहे, हीच घेऊया असं होत होतं। पण शेवटी काय, आपण साड्या घालतो किती वेळा, म्हणजे ड्रेसवरच असतो, कधीतरी साडी घातली जाते। पण जे डेली वेअर करतात ना साडी, त्यांच्यासाठी तर खूप छान आहे इथे, की तुम्ही एकदा जाऊन कलेक्शन बघून या तिथलं।
असे शोरूम वगैरे ना इथे जवळपास कुठे नाही, एकतर खूप लांब जावं लागतं पुण्याला वगैरे, त्या साईडला हडपसर साईडला आहेत. तर हे नवीनच झालं आहे, जवळ आहे, त्यामुळे बरं झालं म्हटलं आता नेक्स्ट टाईम जेव्हा आपण साडी घ्यायची असेल ना तर इथेच यायचं. आणि कॉटनमध्ये पण आहेत बघा, इतके सुंदर कलर होते. तर तुम्हाला एक एक करून साड्या दाखवते आणि सगळ्या साड्या मनात अशा भरत होत्या ना. तर तुम्हाला कशा वाटल्या, याच्यातली कुठली साडी तुम्हाला आवडली मला नक्की सांगा कमेंट करून. आणि जर तुम्ही जवळपास असाल इथे पळसपे फाट्याजवळ तुम्ही येऊन नक्की व्हिजिट करा. द्वारकाधीश साडी सेंटर असं नाव आहे. हे कुठलंही पेड प्रमोशन नाही आहे, मला इथल्या साड्या आवडल्या म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की या सगळ्या ज्या साड्या होत्या ना तर 2000च्या आतल्या होत्या, आणि हे दुसरं सेक्शन जे आहे तिथे 2000पासून पुढे पुढच्या रेंजमध्ये ह्या साड्या आहेत. आता इथे सगळ्या पार्टीवेअर साड्या आहेत बघा, खूप सुंदर सुंदर सिक्वेन्स वर्कवाल्या नेटच्या वगैरे इथे साड्या होत्या. पण आम्ही पण पुन्हा काठपदराच्या सेक्शनकडे वळालो. आणि इथे बघा ह्या ज्या काठपदराच्या साड्या आहेत ना, कलर तर अप्रतिम होतेच, पण त्याचबरोबर जेव्हा आपण यांना असं हातात घेतो ना ते फॅब्रिक इतकं सॉफ्ट होतं, आपल्याला असं वाटतं ना की सॉफ्ट फॅब्रिक असं फुगायला नको साडी जास्त. तर तशा अगदी साड्या होत्या. आणि तेव्हा कळालं की महाग ज्या साड्या असतात ना त्या तशा कम्फर्टेबल असतात, म्हणूनच त्यांची प्राईस जास्त असते. तर खूप आवडल्या ह्या साड्या सगळ्याच. ही साडी जी आहे ना आता ही पण मला फार आवडली, कलर एकदम वेगळा होता. तर ह्याची 2000 रुपये किंमत होती आणि छान होती. हातात घेतली ना तर इतकी सुंदर वाटत होती ना, इतकं म्हणजे लाईट वेट ही साडी होती की म्हणजे जसं घालू तसं राहणार, जसे चापून चुपून बसेल. तर मला नक्की सांगा तुम्हाला यामधल्या कुठल्या साड्या आवडल्या. आणि सगळेच कलर खूप सुंदर होते. तर जर तुम्ही जवळपास राहत असाल तर नक्की एकदा व्हिजिट करा. आम्ही ज्या साड्या आणल्या आहेत त्या मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवते. तर चला उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह. बाय बाय.